नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत कुलकर्णी तुमचं स्वागत करतो श्री क्रिप्टोमध्ये. आजची तारीख आहे 10 सप्टेंबर 2021. संध्याकाळचे 7:10 झालेले आहेत. चला आजच्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. रोजप्रमाणे आपण आता आलेलो आहोत coinmarketcap.com वरती. चेक करूया काय कंडिशन आहे मार्केटची. टोटल क्रिप्टो करन्सीज आता 11,800च्या जवळ पोहोचलेले आहेत. 11,709 आहेत प्रिसाइसली. आता एक एक्सचेंज वाढलेलं आहे, 406 झालेले आहेत आता एक्सचेंजेस. मार्केट कॅप जर चेक केलं सगळ्या क्रिप्टो करन्सीजचं मिळून तर $2 ट्रिलियन पर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे थोडं कमी झालेलं आहे ऍक्च्युली. 2.1-2.2 ट्रिलियन डॉलर्स खेळत होता आधी. 127.6 बिलियन डॉलर्स ट्रेडिंग व्हॉल्यूम आहे 24 तासांचा. बिटकॉइनचा डॉमिनन्स आहे 41.6% आणि इथिरियमचा आहे 18.9%. आपण टोटल मार्केट कॅप जर चेक केलं ओव्हरऑल तर ते आहे आता $2.07 ट्रिलियन. 3.78% मार्केट 24 तासांच्या हिशोबाने खाली आलेला आहे. आपण टॉप 10 चेक करूया. पहिल्या नंबरवरती बिटकॉइन $45,851, 2.5% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 9.5% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. इथिरियम चेक केलं तर दुसऱ्या नंबरला आहे $3332, 5.6% कमी झालाय कालपासून आणि 5.16% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. कार्डॅनो बघितलं तर तिसऱ्या नंबरला आहे आता $2.5 आसपास किंवा $2.43, 6.14% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 19.19% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. BNB म्हणजे बायनान्स कॉइन आता चौथ्या नंबरवरती आहे $409, तो सुद्धा 2% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि 16.67% कमी झालाय 7 दिवसांमध्ये. पाचव्या नंबरवरती टेदर आहे जो एक स्टेबल कॉइन आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही मुवमेंट नसते, $1 आहे. 6व्या नंबरला सोलाना आहे आता $178.58, 11.5% घसरलाय 24 तासांमध्ये, पण तरी सुद्धा 7 दिवसांच्या मानाने 26% वर आलेला आहे. 7व्या नंबरला रिपल आहे XRP, $1.09 मिळतोय आता, 3.18% कमी झालाय 24 तासांमध्ये आणि जवळजवळ 15% घसरलाय 7 दिवसांमध्ये. 8व्या नंबरला डोजकॉइन आहे, 24 सेंटला जाऊन पोहोचलेला आहे, खूप खाली गेलेला आहे. ओव्हरऑल 24.58 म्हणतो आपण, म्हणजेच काय $0.2458, जवळजवळ 4% कालपासून घसरलाय आणि 17.71% खाली गेलाय 7 दिवसांमध्ये. 9व्या नंबरला पोल्काडॉट आहे म्हणजे DOT, $30.42 मिळतोय आता, 4.20% वर आलेला आहे 24 तासांमध्ये आणि 7.5% कमी झालाय 7 दिवसांच्या मानाने. 10व्या नंबरला आणखीन एक स्टेबल कॉइन आहे USDC सर्कल कंपनीचा, $1. स्टेबल कॉइन मध्ये सहसा काही मुवमेंट नसते, जास्तीत जास्त अगदी 0.9999 वगैरे असं होतं. सो ओव्हरऑल $1 असतात स्टेबल कॉइन. आपले टॉप 10 बघून झालेले आहेत. आपण वळू शकतो क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी बघण्यासाठी. तर पहिली न्यूज आत्ताची आहे अशी, नॅसडॅक टू प्रोव्हाइड प्राइस फीड्स फॉर टोकनाइज स्टॉक ट्रेड्स ऑन DeFi चेन. तर DeFi चेन हे एक जे प्रोजेक्ट आहे ते डिसेंट्रलाइज फायनान्स प्रोजेक्ट आहे, बिटकॉइन नेटवर्क वरती बिल्ड केलेलं. तर बिटकॉइन नेटवर्क वरती काहीतरी बिल्ड करणं हे ऍक्च्युली खूप कठीण मानलं जातं, कारण जे काही फीज आहेत आणि ट्रान्झॅक्शन्स सेटलमेंट टाइम्स पण थोडे जास्त आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे सेकंड लेअर प्रोटोकॉल म्हणून जर किंवा मग सेकंड लेअर तुम्ही जर बिल्ड केली काहीतरी तर त्याच्यामध्ये फास्ट ट्रान्झॅक्शन्स आणि चीप ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात, अदरवाईज खूप कठीण आहे. तर DeFi चेनने एक्झॅक्टली तेच केलेलं आहे. आणि नॅसडॅक आता फिनहब आणि टियांगो हे तिघं जे एक्सचेंजेस आहेत हे तिघं मिळून आता DeFi चेनला डेटा प्रोव्हाइड करणार आहेत त्यांच्याकडच्या स्टॉक मार्केटचा, सो दॅट DeFi चेनमध्ये जे काही टोकनाइज्ड ऍसेट्स आहेत, सो स्टॉक मार्केटच्या शेअर्सला हे लोक कन्वर्ट करणार टोकन्समध्ये आणि मग इथे विकणार, त्यांचं ट्रेडिंग चालणार DeFi चेनमध्ये. सो थोडक्यात गंमत काय चालू आहे की SEC वगैरे जे रेग्युलेटर्स आहेत ते चिरडण्याच्या मागे लागलेले आहेत DeFiला आणि DeFiशी सरळ सरळ जे मेन स्ट्रीम फायनान्शियल मार्केटचे जे काही जायंट्स आहेत जसं नॅसडॅक झालं तर ते सरळ सरळ त्यांच्याशी पार्टनरशिप करायला तयार आहेत. तो ही एक गमतीची हे चालू आहे सध्या, थोडी वॉरच म्हणू शकतो याला एका प्रकारचं. बघू पुढे काय होतं ते. ब्लॉकचेन बेस्ड प्लॅटफॉर्म फॉर फ्रॅक्शनल प्रॉपर्टी ओनरशिप लॉन्चेस इन इंडिया. तर भारताबद्दलची ही बातमी आहे. भारतामध्ये तसं खूप फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे असं नाही म्हणू शकत, पण बरेच लोक ट्रेडिंगमध्ये आता उतरण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही न्यूज बघितल्या असतील की CoinDCX ऑलरेडी युनिकॉर्न बनलेला आहे. त्यानंतर आता कॉइन स्विच कुबेर जे आहे ते युनिकॉर्न बनण्याच्या मार्गावर आहे. सो याच्यामध्ये क्रिप्टो करन्सीजमध्ये डेव्हलपमेंट ओव्हरऑल चांगल्या चालू आहेत आणि त्याच दिशेने वाटचाल करता करता पुण्याची एक कंपनी आहे तर त्यांनी RealX नावाचं एक ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म लॉन्च केलेलं आहे
आणि रिअल एक्स काय करणार आहे की थोडक्यात एखादी प्रॉपर्टी जी आहे तिची किंमत समजा 2 करोड रुपये आहे, तर ते एका नॉर्मल माणसाला अख्खी प्रॉपर्टी विकत घेणं कठीण जात आहे समजा, तर ते त्याला कन्वर्ट करतील 500 शेअरमध्ये किंवा 500 टोकन्समध्ये. आणि मग 500 लोक किंवा मग एक माणूस 50 टोकन, दुसरा माणूस 3 टोकन, कोणी माणूस 100 टोकन, आपापल्या परीने जे काही टोकन जमतील तेवढे टोकन्स घेतील आणि सेल डीड जे आहे ते प्रॉपर होईल. सगळं लेजिटिमेट प्रकारे करण्याचा यांचा प्रयत्न आहे. फक्त मला शंका या गोष्टीची आहे की स्मार्ट कॉन्ट्रॅक्टला भारतातल्या कोर्टामध्ये किती किंमत मिळेल. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट जर तुम्ही दाखवायला गेलात किंवा तुमच्याकडे असलेलं कुठल्या ब्लॉकचेन यांनी वापरली ते सुद्धा दिलेलं नाहीये ऍक्च्युली. सो ऍटलिस्ट यांनी सांगितलं असतं की आम्ही इथिरियन ब्लॉकचेन वापरतोय किंवा आम्ही आमची स्वतःची ब्लॉकचेन तयार केली, व्हॉट एव्हर. तर ती माहिती मिळाली असती तर आपण काहीतरी त्या बाबतीत आणखीन थोडंसं बोलू शकलो असतो. असो, त्यांच्या ज्या को फाउंडर आहेत आणि COO आहेत त्यांचं नाव आहे नीरा इनामदार. आणि त्यांनी स्टेटमेंट जे दिलेलं आहे ते असं आहे: वी ऑफर डायरेक्ट डीडेड प्रॉपर्टी को ओनरशिप अँड इट इज इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर्स टू बिकम डायरेक्ट को ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी. सो समजा 10 जण मिळून एक घर घेत आहेत किंवा 25 जण मिळून एक बंगला विकत घेत आहेत आणि मग नंतर तो भाड्याने दिला जातोय वगैरे, या कॅटेगरीतलं हे आहे, कारण त्यांचे पार्टनरशिप आहे ट्रिप विलास बरोबर. थोडक्यात तुम्ही समजून घ्या की तुम्ही हॉलिडे होम विकत घेताय आणि तुम्ही 100 जण मिळून मे बी 3 हॉलिडे होम विकत घेतलेत आणि मग नंतर त्याच्यामध्ये कोण किती जाऊन राहतं तुमच्यापैकी आणि ते रेंटेड किती वेळा राहतं यानुसार तुम्हाला काहीतरी इन्कम मिळणार आहे. चांगली बातमी आहे ओव्हरऑल. पुढच्या बातमीकडे वळूया. बिटकॉइन प्राइस रिस्क्स लुझिंग विकली अप ट्रेंड ॲज NFT लॉन्च सेंड्स टेझोस टू 3 month हाईज. तर टेझोसचं भलं झालेलं आहे आता, कारण NFT टेझोसवरती लॉन्च होणार आहेत थोडक्यात आणि त्यामुळे टेझोस खूप वाढला आहे. पण बिटकॉइनची जी मिनिमम रिक्वायरमेंट होती प्राइस पॉईंटच्या हिशोबाने अराउंड एक $47,000-47,000 आसपास तो असायला पाहिजे होता, तर त्याच्यापेक्षाही तो खाली घसरलेला आहे. $45,000-46,000 आसपास खेळतो आता. सो आता परत अपवर्ड मोमेंटम कधी मिळेल आणि काय होईल पुढे जाऊन बघूया काय होतं ते. ट्रेडिंग बिटकॉइन्स लाईक ट्रेडिंग स्टॅम्प्स सेज स्वीडिश सेंट्रल बँक गव्हर्नर. आता मी तुम्हाला रेग्युलर बेसिसला सांगत आलेलो आहे की सेंट्रल बँकिंग सिस्टीमच्या जवळचे लोक असतील किंवा सेंट्रल बँकिंग सिस्टीममध्ये जे स्वतः काम करणारे लोक असतील, तर त्या लोकांच्या तोंडून आपण काही चांगल्या गोष्टी अपेक्षित ठेवणं क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीत किंवा डिसेंट्रलाइज कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत ते शक्यच नाहीये, बरोबर. तेच इथे उदाहरण देत आहेत की ट्रेडिंग बिटकॉइन हे याचं त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे आपण जे स्टॅम्प कलेक्शन वगैरे बनवतो याच्याशी. तर ट्रेडिंग स्टॅम्प्स हे काही इलिगल गोष्ट नाहीये आणि या गव्हर्नर साहेबांना बहुधा आठवण करून द्यायला पाहिजे की काही काही स्टॅम्प्स मिलियन्स ऑफ डॉलर्सला सुद्धा विकले गेलेले आहेत आणि विकले जात आहेत अजून सुद्धा. या गोष्टींचा अभ्यासच नसलेले लोक किंवा ते म्हणतात ना की झोपलेल्या माणसाला जागा करता येतं पण झोपेचं सोंग आणलेल्या माणसाला जागा करता येत नाही, तसं हे आहे. सेंट्रल बँकिंग सिस्टीमवाले लोक बिलकुल कंट्रोल सोडण्याच्या कंडिशनमध्ये नाहीयेत आणि असो म्हणजे हळूहळू CBDCs येतील, इकडे क्रिप्टोकरन्सीज आहेत, तिकडून टेक्निकल जायंट्स जे टेक जायंट्स आहेत ते त्यांचे पेमेंट प्लॅटफॉर्म काढतील आणि या तिघांमध्ये एक चांगलं कॉम्पिटिशन होऊ दे आणि जो जिंकेल एक सिंगल विनर यातून निघणं अशक्य आहे असं मला वाटतं. नवीन सिस्टीम बिल्ड होईल जी सगळ्यांमध्ये काही ना काही कॉन्ट्रीब्युशन्स घेऊन चांगला पुढे वाटचाल होईल आणि आपल्याला काहीतरी त्याचा नक्की फायदा होईल. बिटकॉइन ट्रान्झॅक्शन्स अकिन टू बार्टरिंग, बँक ऑफ मेक्सिको गव्हर्नर सेज. आता हे तरी ऍटलिस्ट ऍक्सेप्टेबल आहे स्टेटमेंट की आता हे बँक ऑफ मेक्सिकोचे गव्हर्नर साहेब काय म्हणतात की तुम्ही जर बिटकॉइन देऊन कुठली तरी गोष्ट विकत घेताय, सर्व्हिस असो किंवा प्रोडक्ट असो, तर तुम्ही एक प्रोडक्ट घेऊन दुसरं प्रोडक्ट घेताय असं त्यांचं म्हणणं आहे. सो इट इज नॉट पेमेंट सिस्टम, इट इज नॉट मनी, इट इज नॉट अ करन्सी. टोटली ऑल राईट. तुम्ही ॲसेट क्लास एक बनवा, त्याला डिजिटल ॲसेट नाव द्या, व्हॉट एव्हर तुम्हाला जे नाव द्यायचं ते नाव द्या, फक्त व्हर्च्युअल ॲसेट नाव नका देऊ, ते विचित्र नाव आहे. आणि पुढे जाऊ द्या, गाड्या सगळ्यांच्या खूप खोळंबलेल्या आहेत. असो, युरोपियन फायनान्स रेग्युलेटर कॉल्स क्रिप्टो वोलाटाईल बट इनोव्हेटिव्ह. आता बघा या लाईनीत 3-4 न्यूज ज्या आहेत त्या सेंट्रल बँक किंवा मग रेग्युलेटर आणि त्यांच्याच न्यूज सध्या सगळ्या चालू आहेत आणि पुढच्या ज्या मी आता कव्हर करणार आहे त्यात सुद्धा आणखीन 2-4 रेग्युलेटरच्याच न्यूज आहेत. तर युरोपमधले जे फायनान्शियल रेग्युलेटर आहेत त्यांच्यापैकी एक जण आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की क्रिप्टोकरन्सीज खूप वॉलेटाईल आहेत. टोटली ॲग्रीड, अगदी योग्य ओळखलेलं आहे, बट इनोव्हेटिव्ह. सो इनोव्हेशन तर आहेच, कारण डिसेंट्रलाइज्ड ॲसेट क्लासेस आहेत त्याच्यामध्ये बरेचसे जे तुम्ही हॅक करू शकत नाही, ज्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल इन्सर्ट करू शकत नाही. कम्युनिटी मिळून ठरवतं की पुढे कुठलं सॉफ्टवेअर अपग्रेड करायचं आहे किंवा मग कुठल्या फोर्कला जायचंय, व्हॉट एव्हर. थोडक्यात काय की काही लोक अभ्यास करून बोलतायत, काही लोक त्यांचे जे काही जुने
उपक्रम आहेत ते पुढे नेण्याच्या हिशोबाने बोलतायत. त्यातल्या त्यात आपण आपला अभ्यास करायचा आणि आपलं मत ठरवायचं. स्विस स्टॉक एक्सचेंज गेट्स रेग्युलेटरी नॉड टू लॉन्च डिजिटल ॲसेट एक्सचेंज. तर 2018 पासून मला वाटतं, बरोबर, 2018 पासून यांचं एफर्ट्स चालू आहेत या एक्सचेंजचे की आम्हाला डिजिटल ॲसेट एक्सचेंज लॉन्च करायचं. आणि फिन्माकडून त्यांना आता पूर्णपणे अप्रुव्हल मिळालेलं आहे. त्यांना 2 वेगवेगळे लायसन्स मिळालेले आहेत. स्टॉक एक्सचेंज चालवण्याचं एक लायसन्स आहे आणि सेंट्रल सिक्युरिटीज डिपॉझिटरी नावाचं एक लायसन्स आहे. सो या लायसन्सेसमुळे काय होईल की ते डिजिटल ॲसेट एक्सचेंज म्हणजे क्रिप्टोकरन्सीजचं एक्सचेंज चालू करू शकतात. प्लस ते काय म्हणतो आपण त्याला, डिपॉझिटरी इन्स्टिट्यूशन जे असतं की बाबा ते ऍक्सेप्ट करू शकतात पेमेंट्स क्रिप्टोकरन्सीजमध्ये. पण इथे त्यांनी त्याला क्रिप्टोकरन्सी न म्हणता इथे त्यांना डिजिटल ॲसेट म्हटलेलं आहे. सो यांचा आणखीन एक गोल असा आहे की स्टॉक मार्केटवरचे जे काही स्टॉक्स आहेत किंवा कुठले कमोडिटीज आहेत त्यांना टोकनाइज करून क्रिप्टोकरन्सीज मधून किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमधून त्याचं ट्रेडिंग करायचं. तर हे एक्सचेंज येत आहे, याचं नाव आहे SIX नावाची बॉडी आहे. सो 6 डिजिटल एक्सचेंज म्हणजे SDX नावाने येईल. लवकरच इथे ट्रेडिंग स्टार्ट होईल आणि यांचा प्रयत्न असेल की बँकांना आणि जे काही फंड मॅनेजर आहेत किंवा मग जे काही ॲसेट मॅनेजमेंट कंपनीज आहेत त्यांच्या थ्रू क्लायंट्स गोळा करावे आणि मोठ्या प्रमाणावरती ट्रेडिंग व्हावं, लिक्विडिटी गोळा करावी. ऑल द बेस्ट त्यांना. UK पोस्ट ऑफिस टू ऑफर क्रिप्टो परचेसेस टू सम कस्टमर स्टार्टिंग नेक्स्ट वीक. तर इंग्लंडमधलं जे पोस्ट ऑफिसेसची सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आत्ताच ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांनी इझी आयडी नावाची गोष्ट लॉन्च केली, ज्याच्यामध्ये तुमचं एज आणि तुमचं व्हेरिफिकेशन आयडेंटिटीचं होऊ शकतं. आणि तेच इझी आयडी ज्यांच्याकडे आहेत ते लोक आता एका डिसेंट्रलाइज एक्सचेंजशी कनेक्ट होऊन स्वॉर्म नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे स्वॉर्म मार्केट्स, तर तिथून तुम्ही क्रिप्टोकरन्सीसाठी टोकन्स घेऊ शकता, रादर व्हाउचर्स घेऊ शकता आणि ते व्हाउचर तुम्ही रिडीम करून घेऊ शकता. सो असं आहे की तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जा, तुमचा आयडी दाखवून टोकन विकत घ्या किंवा व्हाउचर विकत घ्या आणि ते व्हाउचर घेऊन तुम्ही त्या डिसेंट्रलाइज एक्सचेंजला सबमिट करा आणि तुमच्या वॉलेटला क्रिप्टोकरन्सी येतील. सो खूप इनोव्हेटिव्ह हे लावलेलं आहे यांनी आयडिया, कारण पोस्ट ऑफिस किंवा मग त्या टाईपच्या सर्व्हिसेस आजकाल खूप कमी चालत आहेत जगामध्ये. प्रायव्हेट कुरिअर कंपनीज खूप मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत आणि जे काही अमाऊंट्स किंवा मग स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करणं वगैरे जे आहे ते फार कमी झालेलं आहे. त्यामुळे ही एक नवीन सर्व्हिस देऊन यांनी यांचं सस्टेनेबिलिटी मेंटेन करतील बहुधा, आणखीन काही वर्ष पोस्ट ऑफिस यांचं करेल. पुढच्या बातमीकडे वळूया. नायजेरियन सेंट्रल बँक, वी आर नॉट वरीड अबाउट द नायराज व्हॅल्युएशन. ओके, नायजेरियन बँक, सेंट्रल बँक आतापर्यंत इतके प्रयत्न करत चुकली आहे. बऱ्याचशा कंपन्यांचे लायसन्सेस रद्द केले, बऱ्याचशा कंपन्यांचे बँक अकाउंट बंद केले. क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजेसला बँकिंग सर्व्हिसेस देऊ नये अशी RBIने आपल्याकडे जी ऑर्डर काढली होती तशी ऑर्डरही तिथे काढलेली आहे. तरी सुद्धा काही त्यांच्या नायराचं व्हॅल्युएशन ओके होत नाहीये आणि आता सुद्धा 532 नायरा इज इक्वल टू $1 अशी कंडिशन पोहोचलेली आहे ऍक्च्युअल मार्केटमध्ये, जिथे खरं ट्रेडिंग चालतं. पण हे लोक म्हणतात की नाही, 411 नायरा इज इक्वल टू $1. सो आणि यांनी म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की त्यांच्याकडे $US हा प्रकार फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचे आपण म्हणतो, तर ते फार कमी प्रमाणामध्ये उरलेले आहेत. जेवढे असले पाहिजेत त्यापेक्षा बरेच कमी आहेत आणि त्यामुळे काय होतंय की डिव्हॅल्युएशन होत आहे आणि त्यांनी स्वतःच 2 की 3 वेळा स्वतःच्या करन्सीला डिव्हॅल्युएट केलेलं आहे. सो त्यांना सांगायला पाहिजे की आम्हाला माहिती आहे की तुम्ही नायराच्या व्हॅल्युएशनवरती तुम्हाला काही टेन्शन नाहीये. तुमचं मेन टेन्शन आहे की डिसेंट्रलाइज सिस्टीम्सला तुम्ही तिथे तुम्हाला वाढू द्यायचं नाहीये. असो, पुढच्या बातमीकडे वळूया. बॅलन्सर प्रोटोकॉल रिव्हील्स पार्टनरशिप विथ वॉल स्ट्रीट बेट्स DeFi प्रोजेक्ट WSB DApp. तर हा लोगो तुम्हाला माहिती असेल किंवा हा शब्द तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही कुठल्याही जगातल्या कोपऱ्यामध्ये बसून कुठलंही ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला वॉल स्ट्रीट बेट्स नक्की माहिती पाहिजे. वॉल स्ट्रीट बेट्स नावाचं एक इनिशिएटिव्ह होतं, ज्याच्यामध्ये रेडिटवरती ते इनिशिएटिव्ह होतं. काही लोकांनी मिळून ते तिथे कम्युनिकेट करायला सुरुवात केली की फंड मॅनेजर्स कसे गेम खेळतात नॉर्मल इन्व्हेस्टर्स बरोबर, आणि या लोकांनी मिळून आयडेंटिफाय केलं की कुठल्या फंड्सची कशी लेव्हरेज पोझिशन आहे आणि त्याच्या अगेन्स्ट या कम्युनिटीने मिळून खूप मोठ्या प्रमाणावरती इन्व्हेस्टमेंट केली आणि ऑलमोस्ट 2-3 फंड्स त्यांनी बँकरप्ट करण्याच्या लेवलपर्यंत ढकलले होते. सो आता ते लोक DeFi प्रोजेक्ट आणतायत आणि त्याच्यामधून बॅलन्सर प्रोटोकॉल जे लिक्विडिटी प्रोटोकॉल आहे तो आता WSB DApps बरोबर पार्टनरशिप मध्ये हे लोक सुद्धा एक्सचेंज ट्रेडेड प्रोडक्ट्स जे असतात फक्त ते DeFi वरती काम करतील, ते लॉन्च करतायत. ऑल द बेस्ट टू देम. पुढच्या बातमीकडे वळूया. एडवर्ड स्नोडन सेज competing nations now under pressure to acquire Bitcoin following El Salvador.
तर एल सॅल्वाडोरमध्ये बिटकॉइन लिगल टेंडर बनलेला आहे. 7-8 तारखेपासून तिकडे सुरू झालेलं आहे. पेमेंट्स तर आधीपासूनच होत होते, फक्त आता ते मॅन्डेटरी जे काही लॉ इफेक्टमध्ये येणं म्हणतात तो 7 तारखेपासून आलाय माझ्या मते. आणि आता 7 तारखेला इफेक्टमध्ये येणार म्हणून त्यांनी त्याच्या आदल्या दिवशीपासूनच 200 बिटकॉइन, 100 बिटकॉइन, 200 बिटकॉइन असे घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्यांच्या प्रेसिडेंटने डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की आम्ही आतापर्यंत 550 बिटकॉइन घेऊन झालेले आहेत आणि आम्ही रेग्युलर बेसिसला आणखीन घेणार आहोत. तसंच त्यांनी $250 मिलियन एक वेगळा फंड सुद्धा काढून ठेवलेला आहे क्रिप्टो करन्सीज और रादर बिटकॉइनला प्रमोट करण्यासाठी. आता काय होणार की त्यांच्याबरोबर जे लोक बिझनेस करतात एल सॅल्वाडोर बरोबर, ते त्यांच्या लोकल जॉग्राफिक लोकेशनमध्ये जे काही बाजूचे देश आहेत तर त्यांच्यावरती सुद्धा प्रेशर येणार की ते पण त्यांना बिटकॉइन काही ना काही घेऊन ठेवायला लागतील. कारण समजा आता भारताने 100 टन सोनं घेतलं दर महिन्याला, तर ऑफकोर्स आजूबाजूचे देश जे आहेत किंवा आपण ज्यांच्याबरोबर बिझनेस करतो त्यांना टेन्शन येणार की अरे हे स्वतःची गोल्ड रिझर्व्ह वाढवायला लागले. तसंच ते देश सुद्धा थोडंसं गोल्ड घ्यायला लागतील. समजा आपण गन्स नवीन प्रकारच्या घ्यायला सुरुवात केली तर आपले नेबरिंग कंट्रीज ते गन्स घ्यायला लागतील सिमिलर प्रकारच्या किंवा त्याच्यापेक्षा बेटर घेतील. सो असंच चालतं पॉलिटिक्स आणि या जिओपॉलिटिकल गोष्टींमध्ये. सो मला असं वाटतं की आता सेंट्रल अमेरिकेमध्ये किंवा लॅटिन अमेरिकेमध्ये हळूहळू आणखीन 2-4 देश जे आहेत ते एकतर खूप फास्ट प्रकारे सीबीडीसीज लॉन्च करतील किंवा 2-4 देश जे आहेत ते पटकन बिटकॉइनला किंवा दुसऱ्या एखाद्या क्रिप्टो करन्सीला लिगल टेंडर बनवायचा प्रयत्न करतील आणि त्यातूनच आणखीन डिसेंट्रलायझेशन होईल आणि खरं अडॉप्शन जे म्हणतो ते सुरू होईल. पुढच्या बातमीकडे बघूया. US SEC थ्रेटन्स टू सू क्रिप्टो एक्सचेंज कॉइनबेस. तर कॉइनबेस जे आहे हे अवाढव्य एक्सचेंज आहे, US मधलं रेग्युलेटेड एक्सचेंज आहे, तरी सुद्धा त्याच्या अगेन्स्ट आता SEC जे आहे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन जे आहे US मधलं, तर ते आता त्यांच्या अगेन्स्ट एक केस दाखल करणार आहेत याबद्दल की त्यांचा लेंड प्रोग्राम जो येणार आहे अजून लॉन्च झालाच नाहीये, तर लॉन्च होण्याच्या आधीच ते त्यांच्यावरती केस टाकतात की तुम्ही सिक्युरिटीज ट्रेडिंगमध्ये उतरताय, पर्सेंटेज देणं अलाउड नाहीये नॉर्मल कंपन्यांना. तर त्याच्यावरती सीईओ जे आहेत त्यांचे ब्रायन आर्मस्ट्रॉंग त्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे की आम्ही गेले 6 महिन्यांपासून जर तुमच्याबरोबर रेग्युलरली टचमध्ये आहोत आणि सांगतोय की आम्ही लेंड प्रोग्राम लॉन्च करतोय अशा प्रकारे पुढे जाणारे वगैरे, तर तुम्ही आम्हाला काहीही न सांगता डायरेक्टली नोटीस कशी पाठवू शकता. पहिली गोष्ट, अचानक आलेली गोष्ट, सरप्राईज आहेत ते ऑफकोर्स. दुसरी गोष्ट म्हणजे की SEC किंवा कुठल्याही रेग्युलेटरचं काम असतं की इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं, बरोबर. पण तुम्ही इन्व्हेस्टर्सला ऑलरेडी मार्केटमध्ये दुसरीकडे जे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही त्यांना आम्हाला देऊ देत नाही आहात, म्हणजे इन्व्हेस्टर्सचं तुम्ही नुकसान करताय. आणि तिसरी गोष्ट की फेअर ग्राउंड जे म्हणतो की फेअर कॉम्पिटिशन असली पाहिजे मार्केटमध्ये, हे सुद्धा रेग्युलेटरचं काम आहे, बरोबर. तर बाकीच्या एक्सचेंजेसला तुम्ही अलाउ केलेलं आहे की लेंड प्रोग्राम्स वगैरे म्हणजे पर्सेंटेज अर्निंग प्रोग्राम्स तुम्ही अलाउ केलेले आहेत रन करायला, पण आम्हालाच करत नाही आहात, म्हणजे तुम्ही कॉम्पिटिशन सुद्धा फेअर होऊ देत नाही आहात, असं त्यांनी 3 प्रकारे म्हटलंय. आणि याला यांच्या ट्विटला डायरेक्टली मार्क क्युबन जे आहेत म्हणजे शार्क टँक मध्ये काम केलेले आणि NBA टीमचे मालक पण आहेत ते डलास मॅव्हरिक्सचे, तर त्यांनी क्लिअर कट म्हटलेलं आहे की SECचा प्रयत्न जो आता सध्या असा आहे की आम्ही काही म्हणणार नाही की काय आहे काय नाहीये, आम्ही डायरेक्टली केस टाकतो, केस तुम्ही जिंकलात तर तुम्हाला परमिशन आहे काम करायची, केस तुम्ही हरलात तर बाकी लाईनीत सगळ्यांना काम करायची परमिशन मिळणार नाहीये. ओके, सो त्याला हे म्हणतात की रेग्युलेशन व्हाया लिटिगेशन, म्हणजे कोर्टातच आपण नियम बनवून घेऊया थोडक्यात. तर त्या प्रकारचं जर SECचा मुद्दा असेल तर तुम्ही ऑफेन्सिव्हवर जा, म्हणजे तुम्ही अटॅक करा त्यांच्यावरती, नक्कीच काहीतरी चांगलं होईल. तर या एका नोटवरती आपण खरं तर थांबू शकतो, पण मला आणखीन अर्धा मिनिट बोलावं असं वाटतंय की खरंच रेग्युलेटर्स इन्व्हेस्टर्सला प्रोटेक्ट करण्यासाठी काही करतात का, की ते फक्त मोठ्या कंपन्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करतात, की मग त्याच्या इंटरनल कुठले प्लेयर्स असतात त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट करतात, किंवा मग त्यांना फक्त कंट्रोल पाहिजे असतो सिस्टीम्सवरती आणि तुम्ही कुठे किती काय कसं खर्च करताय, तुम्ही कुठे किती काय विकत घेताय, कुठे जाऊन किती काय विकताय हे बघायचं असतं. तर याच्याबद्दल थोडासा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे नक्कीच, की आपला किती डेटा त्यांच्याकडे आपण देतोय आणि नक्की कसं असली पाहिजे सिस्टीम ती, किंवा मग अशी सिस्टीम कधी जन्माला आली, का जन्माला आली आणि पुढे ही सिस्टीम अशी राहावी की काहीतरी नवीन व्हावं. तुमच्या मुलांनी किंवा त्यांच्या मुलांनी कशा सिस्टीममध्ये जगावं आणि कुठल्या सिस्टीम वापराव्या याचा नक्की विचार करा. तोपर्यंत रोज तुम्ही मला भेटत राहा, मी तुम्हाला नक्की काही ना काही छान अपडेट देत राहीन, मध्ये मध्ये असं ज्ञानही वाटत राहीन. आजच्या एपिसोडमध्ये आपण आता इथे निरोप घेतो मी तुमचा. फक्त त्याच्या आधी मी एकदा coinmarketcap.com रिफ्रेश करतो आणि तुम्हाला सांगतो की 10 सप्टेंबर 2021 ला रात्री 7:30 वाजता बिटकॉइन होता $45,875.
तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. मी श्रीकांत कुलकर्णी तुमचा निरोप घेतो. आजच्या एपिसोडमधून उद्याच्या एपिसोडमध्ये आपण पुन्हा एकदा नक्की भेटूया. कॉइन मार्केट कॅप वरती जाऊन आपण मार्केट अपडेट बघूया आणि इतर वेबसाईट्सवरती जाऊन, इतर सगळ्या सोर्सेसवरती जाऊन क्रिप्टो करन्सी जगतातल्या घडामोडी पण चेक करूया. तोपर्यंत बाय द डिप्स अँड हॉडल. बाय गाईज.